काशेगाव ग्रामपंचायत किंवा महाराष्ट्रातच या मनवादी जातीवादी देवेंद्र फडणवीस सरकारनं ज्या पद्धतीनं जी.आर. काढला आणि ज्या ठिकाणी दलितांची लोकसंख्या 0 असून त्या ठिकाणी राखीव काम केलं आणि ज्या ठिकाणी दलितांची 700, 800, 500 मतं असताना त्या ठिकाणी आरक्षण ठेवलं नसल्या कारणानं खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी जोरा त्या ठिकाणी एसीचं आरक्षण करा म्हणजे मनोवादी अवलाद या घटनेच्या विरोधात बाबासाहेबांची घटना या मनोवाद्यांना आणि भारत सरकारला आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारला ही मान्य नसल्या कारणानं या ठिकाणी 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर या ठिकाणी 3 बऱ्यापैकी आमच्याची खोड करून त्या ठिकाणी एक आरक्षण योग्य आहे पण 1 आणि 2ला लोकसंख्या नसताना देखील त्या ठिकाणी इतर जातीवादी मनोवादी शक्तीनं आणि धनदानग्याला तिथं त्यांच्या बरकीतला गुलाम शिपाई किंवा शयन काढणारा माणूस उभा राहता यावा ह्या दृष्टिकोनातून ह्या गावात किंवा महाराष्ट्रात चाललेला भाजपचा नंगानाथ हा निषेधार्थ आहे आणि या महाराष्ट्रातल्या सरकार आणि निवडणूक आयोगाचा निषेध म्हणून काशेगाव ग्रामपंचायतच्या ठिकाणी या बहुजन दलित बांधवाच्या वतीनं या जी.आरचा होळी या ठिकाणी करत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष नात्यानं ह्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि ह्या खऱ्या अर्थानं या सरकारनं जातीत तेढ निर्माण करून अभकडं सुद्धा ह्याच पद्धतीनं रणनीती ऐकून ह्या दलितात भांडण लावण्याचं काम केलं आणि दलितांची अस्मिता संपवण्याचं काम ह्या जी.आरच्या माध्यमातून आहे म्हणून त्या जी.आरची होळी आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर बसले. तर या सर्वांनी यासाठी आम्ही सगळ्यांच्या वतीनं जी.आर जाळतोय सरकारला. भाजप सरकारचा देवेंद्र फडणवीसचा निवडणूक आयोगाचा सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या अवलादीच्या आणि बाबासाहेबांच्या पुण्यानं मुख्यमंत्री पदावर राहिला आणि जर आरक्षणची जी नीतिमत्ता कळत नसेल तर त्यानं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन तुझ्या मनोवादी अवलादीनं ज्या पद्धतीनं तुला निवडून देत असेल त्या पद्धतीने निवडून यावं ही ग्रामपंचायतच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आणि दलित बांधवाच्या वतीनं काशेगाव देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आणि निवडणूक आयोगाचा निषेध करून आज त्यांची जी.आर जाळलेला आहे. या जी.आरची होळी केलेली आहे. ही सरकारने दखल घ्यावी आणि जर हे जी.आरचा दखल नाही घेतली येणाऱ्या आषाढी वारीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं खऱ्या अर्थानं अभकडं त्यानं रद्द केलं पाहिजे आणि हा असला नालायक जी.आर खऱ्या अर्थानं दलिताची अस्मिता संपवण्याचं काम करून एक दोन घरं असणाऱ्या त्या वस्तीला जर आरक्षण देत असेल त्या सरकारचा निषेध करून येणाऱ्या आषाढी वारीला त्याला पूजा घालणार नाही असं ठाम रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जाहीर करतो आणि हे आरक्षण रोटेशन बदलून घ्यावं हीच जर नाही घेतलं तर मनोहर जोशीला आषाढी वारीला ज्या पद्धतीनं मनोहर जोशीला पूजा घालून दिली नाही त्याच पद्धतीनं 97ला तसंच या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसला उद्याच्या आषाढीला पूजा घालून देणार नाही. काय झालं काय वाटेल ते झालं किती ताकद शक्ती आहे ती कळलंय कारण का फक्त पैशाच्यावर सरकार फोडणं इकात घेणं सगळ्या गोष्टी करणं नंगानाथ करणं आणि जिल्हा परिषद आपलं विधान परिषद असो लोकसभा असो तुझ्या जातीची किंवा तुझ्या भाजपची किती सरकार आहे खासदार आहेत आमदार आहेत फोडल्याशिवाय तुला राजकारण नाही अशा गचाळ मुख्यमंत्र्यांचा निषेध करून आज होळी
जाहीर केली होळी केली जाहीर त्याचा निषेध करून होळी पेटवलेला आहे. तर त्या देवेंद्र फडणवीसाचा आणि निवडणूक आयोगाचा निषेध करून देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, निवडणूक आयोग सरकारचा धिक्कार असो, सरकारचा ह्या JR माघारी घेतलाच पाहिजे. ह्या सरकारनं JR माघारी घेतलाच पाहिजे. का घेत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देऊन आजचा हा निषेधाचा कार्यक्रम संपला. आणि काशेगाव किंवा सगळ्याच जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातील पेटलेलं राजकारण आहे की मंडवादी सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस त्याच्या बगल बच्चनने केलेला आहे असा मी जाहीर करतो. आणि इथं त्या होळी संपली असे जाहीर करतो.